भाजप आणि शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। धंगेकरांची तक्रार भाजप नेते शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहेत। चंद्रकांतदादा मोठे नेते, त्यांच्यावरचे आरोप अशोभनीय असं भाजपचे नेते म्हणतात। शिंदेच्या शिवसेनेत आलेल्या धंगेकरांनी आरोप करू नये असं भाजप नेत्यांनी म्हटलंय। रवींद्र धंगेकरांना समज देण्यात यावी असंही भाजप नेत्यांकडून बोललं जात आहे। या संदर्भात प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। प्रदीप, काय चाललंय पुण्याच्या राजकारणात? वर्ष आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचे रवींद्र धंगेकर जे आहेत ते निलेश गायकवाड प्रकरणावरून समीर पाटील यांच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलांवरती आरोप करतायत की समीर पाटलाचे निलेश गायकवाडशी संबंध आहेत आणि दिवसेंदिवस चंद्रकांत पाटील यांच्यावरती होत असलेले निलेश गायकवाड यांच्या अनुषंगाने आरोप पाहता भाजपचे नेते आक्रमक झालेले आहेत। ते शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे रवींद्र धंगेकर यांची तक्रार करणार आहेत की रवींद्र धंगेकर यांना समज देण्यात यावी। रवींद्र धंगेकर आता शिवसेनेमध्ये आलेले आहेत। चंद्रकांत पाटील हे आमचे कॅबिनेट मंत्री, त्याचबरोबर पक्षाचे मोठे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत आणि चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या नेत्यांवरती आरोप करणं हे रवींद्र धंगेकर यांना शोभत नाही। त्यामुळे रवींद्र धंगेकर यांना समज देण्यात यावी अशा पद्धतीचं म्हणणं भाजप नेत्यांनी मांडलेलं आहे। आता शिवसेनेकडून रवींद्र धंगेकरांना समज मिळते का किंवा भाजप विरुद्ध शिवसेना असा महायुतीमध्ये संघर्ष पुण्यामध्ये पाहायला मिळतो का, हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र निलेश गायकवाड प्रकरणावरून भाजप आणि शिवसेना जे आहे पुण्यामध्ये आमने सामने आलेले पाहायला मिळते आणि त्यावरूनच आता रवींद्र धंगेकरांची तक्रार जी आहे भाजप नेते शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहे। निश्चितच प्रदीप, याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद।